सगळे बसलेत खाली दुधाला तुमच्याकडे थांबले बाईकच्या बाईककडे थांबले आता गाडी बंद पण राजेश पण आहे हेलमेट निकालो, हेलमेट निकालो, नहीं तो पहचान में नहीं आएगा दामोदर में कौन है। तो नहीं है, अभी दिख रहा है ना, अभी दिख रहा है, झंडा भी दिख रहा है। घोषणा दीजिए, एक घोषणा दीजिए, हाथ ऊपर।
धोंडरे साहेब, आज भर पावसात तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात आणि बदलापूरमधली जी घटना आहे त्याचा तर निषेध तुम्ही करतच आहात, परंतु काल ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला जी स्थगिती दिली त्या संदर्भात देखील तुमचं भूमिका आहे, काय सांगा? पहिल्यांदा मी बदलापूरच्या घटनेचा महाविकास आघाडी आणि आमचे चेंबूर ट्रॉम्बेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते आणि आमच्या चेंबूर ट्रॉम्बेमधल्या जनतेच्या वतीने या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. या संबंधामध्ये आम्ही आज महाराष्ट्र बंदची घोषणा आमच्या सर्व नेत्यांनी केलेली होती, परंतु कोणीतरी एक पिटिशनर तिकडे कोर्टामध्ये गेला आणि त्याने कोर्टामधनं आर्ग्युमेंट करून जजला सांगितलं की हा बेकायदेशीर बंद आहे आणि कोर्टानं तशा पद्धतीचा निकाल दिला की बाबा बंद होता कामा नये. आणि म्हणून मग शेवटी आम्ही ठरवलं की बंद न करता प्रत्येक तालुक्यामध्ये, गाव पातळीवर, जिल्हा स्तरावर, शहरभर या घटनेचा निषेध म्हणून आपण सगळ्यांनी उतरायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण बघत असाल माननीय पवारसाहेब पुण्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर बसलेले आहेत, उद्धवजी ठाकरे शिवसेना भवनाच्या समोर बसलेले आहेत, नाना पटोले हे ठाण्यामध्ये करतायत, आम्ही स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ चेंबूर या ठिकाणी आम्ही सगळे लोक बसलेलो आहोत. यासाठी बसलेलो आहोत की हा जो अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे, सरकार बघ्याची भूमिका घेतं आहे, 12-12 तास याच्यावरचा FIR होत नाही आणि मग पीडितांना न्याय कसा मिळणार. आणि मग आपण बघतोय की राजरोसपणे, अत्यंत निष्ठुरपणे ह्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना जर वेळीच आपल्याला थांबवायच्या असतील तर सरकारनं या बाबतीमध्ये अत्यंत कठोरपणे आणि ठोसपणे कारवाई करणं फार आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीच्या ठोस आणि कठोर कारवाई केल्यानंतर हे जे नराधाम जे राजरोसपणे फिरत आहेत आणि राजरोसपणे असा अन्याय अत्याचार करतायत त्यांना मोठी चपराक आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या कार्यशक्ती विधेयकासाठी तो कायदा आहे तो पारित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु या सरकारने कुठेतरी तो कायदा कुठे घेतला नाही. कुठला शक्ती विधेयक महिलांचं. हां, नाही बघा, महिलांचं सशक्तीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. एका बाजूनं सरकार सांगतं आहे बेटी पढाओ बेटी बचाओ, त्या सगळ्या हवेतल्या घोषणा आहेत. आमच्या सरकारनं सुद्धा हा स्त्री शक्तीच्या संबंधातला कायदा आणण्याचा प्रयत्न केला, या सरकारने मागे घेतला. या सरकारचा हेतू काय, या सरकारचं म्हणणं काय? काल आपण बघत असाल मुख्यमंत्र्यांची बाकीच्या लोकांची जर स्टेटमेंट बघितलं तर महाविकास आघाडीचे लोक तोंडावर आपटले. त्यांनी आता तरी, अरे तुम्ही घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या. घटनेचं गांभीर्य तुम्ही लक्षात न घेता तुम्ही जर विरोधकाच्या वर आग पाकड करत असाल, तुमच्या हातात शासन आहे, सरकार तुम्ही आहेत, होम डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, मग तुम्ही वाट कोणाची बघता? आम्ही आंदोलन करायची वाट बघता का तुम्ही? आम्ही रस्त्यावर उतरण्याची वाट बघता का? जर तुम्ही तात्काळ आणि तत्पर कारवाई केली असती बदलापूरच्या घटनेमध्ये तर आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरायची गरजच भासली नसते. परंतु आज ही जी प्रकरणं वन बाय वन महाराष्ट्रामध्ये सुरूच आहेत. एवढं बदलापूरचं मोठं प्रकरण घडत असताना सुद्धा अजूनही राजरोसपणे हे सगळं सुरू आहे. याचाच अर्थ सरकारचं हे फेल्युअर आहे, मुख्यमंत्र्याचं फेल्युअर आहे, होम मिनिस्टरचं फेल्युअर आहे. या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे.